नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. साडीच्या काठापासून मी आज एक छानशी क्यूटशी हँडबॅग बनवलेली आहे. तर साडीचे काठ तुमच्याकडे असे साडीचे काठ पडलेले असतील तर ह्यापासून तुम्ही अशीच बॅग बनवू शकता. तर बघा, एक सुंदर अशी आणि खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. 5 ते 6 मिनिटांमध्ये ही बनवून तयार होती. तर हे बघा, ह्या प्रकारे साडीचे काठ होते माझ्याकडे, त्यापासूनच बनवलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच प्रकारे मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन येईन, जे घरगुती साहित्यामध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहेत. तर या प्रकारे साडीचे काठ होते माझ्याकडे. तर याचेच मी असे 3 तुकडे करून घेतलेले आहे आणि आता हे असे एकाला एक जोडून घ्यायचे. एकदा या प्रकारे अशी सरळ बाजू ठेवायची पहिली, उलटी ही एक सरळ त्याच्यावरून ठेवायची आणि या प्रकारे एकदा स्टिच करायचं आणि मग त्याच्यावरती दाब टीप द्यायची. याच प्रकारे मी आता हे तीनही तुकडे जोडून घेते आणि आता हे आपण मी आता हे बघा, गोणीचा एक तुकडा घेतलेला आहे. तर ह्या गोणीच्याच तुकड्यावर आपण आता हे ठेवून एकदा याला स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं स्टिच करून घेऊया. उरलेलं जे काय असेल ते एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. मग या प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे बघा आणि आता हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचे आणि आपला एक असा पीस तयार झालेला आहे. आता हे बघा, एक पीस तयार झालेला आहे. याचं मेजरमेंट आहे बघा 14 बाय 10चं आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 बेल्ट लागतील. तर या बेल्टचं पण मेजरमेंट आहे 14 इंचाचं बेल्ट आहे आणि 1 इंच रुंदी आहे त्याची. तर 14 इंचाचे आपल्याला 2 बेल्ट लागतील आणि आता हे आपण ह्याच्यावरती साईडने आपण आता एक 2.5 इंच असं मार्क करणार आहोत. दोन्ही साईडनी 2.5 इंच असं मार्क करायचे आणि त्याच्यावरतीच आपण आता हे बेल्ट अटॅच करणार आहोत. खूप कमी वेळेमध्ये बनून तयार होती बघा छानशी एक पर्स, आपली हँडबॅग. आता या प्रकारे असं ह्याच्यावरती बेल्ट अटॅच करून घ्यायची. आता मी दोन्ही साईडने अटॅच करून घेते हे. आता आपण त्याला लावणार आहोत झिप. तर ही झिप अशी ठेवायची आणि वरून आता एक लायनिंगसाठी आपल्याला कपडा लागेल. अस्तर कुठलाही घेऊ शकता तुम्ही. एकदा झिप ठेवायची, त्याच्यावरून हे अस्तर ठेवायचं आणि मग ही झिप इथे अटॅच करायची. म्हणजे याच्याने काय होईल की आपले आतले कुठलेही रफ एजेस दिसणार नाही, दोरे धागे दोरे काहीही निघणार नाही. हे व्यवस्थित असं पॅक होतं. या प्रकारे आता याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची. दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि आता हा खालची जी बाजू आहे ही आपण अशी वरती ठेवायची. बेल्ट आतमध्ये घालायची एकदा व्यवस्थित आणि आता ही असं झिप वरती ठेवायचं आणि अस्तर खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि हे पण इथे आता झिप, मेन फॅब्रिक आणि अस्तर असं हे आता इथे आपण स्टिच करून घ्यायचे. आता आपण झिप ओपन करून घेऊया आणि मग त्याच्यावरती दाब टीप द्यायची. ह्याच्याने आता आपले रफ एजेस एकदम फिनिश होतील. मग चेन लावताना काढताना कुठलेही दोरे वगैरे त्यात अडकणार नाहीत, दोरे निघणार नाहीत. या प्रकारे बघा, आता याच्यावरून दाब टीप द्यायची. आता यामध्ये आपण रनर ओवून घेऊया. साडीच्या काठाचा असा छान असा उपयोग इथे आपण करू शकतो बघा. आता आपण याला पलटवून घ्यायचे. उलट्या साईडने याला करून घेऊया आणि आता आपण याचा बेस तयार करायचा इथे. बघा, या प्रकारे व्यवस्थित असं
आतले बेल्ट वगैरे अडकणार नाही हे पण बघायचे. आता आपण काय करायचं, याला दोन्ही साईडने एकदा स्टिच करून घ्यायचे आणि मग आपण याला बेस देणार आहोत. तर खाली बघा जी शिलाई मी दिलेली आहे तिथून आतमध्ये 1.5 इंच घ्यायचे. तर 1.5 इंचाचा आपण बॉक्स तयार करणार आहोत. दोन्ही साईडने आपण 1.5 इंच घेणार आहोत. शिलाई सोडून 1.5 इंच घ्यायचे. आता हे कट करून घ्यायचे. आणि आता याला या प्रकारे असं पकडायचे आणि इथे स्टिच करायचे. स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता आपली बॅग तयार झालेली आहे. खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि घरातल्या साहित्यामध्ये बॅग तयार होती बघा. आणि याच्यामध्ये आपण मोबाईल, एक कॉइन पाऊच वगैरे असं सामान थोडंसं आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे व्यवस्थित कोपरे आपण बाहेर काढून घेऊ एकदा. आणि आता हे बघा बॅग बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते बघा आतमध्ये पण धागे दोरे आपले कुठले दिसत नाही. आतमधून पण फिनिशिंग एकदम छान आलेली आहे. आणि व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे थँक्यू.